येवला तालुक्यात दिवसा शेतीसाठी वीज मिळावी या मागणीसाठी शेतकरी आणि राजकीय पक्ष आक्रमक। विंचूर चौफुली ते महावितरण कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिरूरमध्ये कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजेंचा तहसील कार्यालयावर मोर्चा। सरकारने आरक्षण जाहीर केलं, मात्र सर्व कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले दिले नाही। आंदोलकांचा आरोप, तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार नाही हे जवळपास निश्चित। महापालिकेच्या निवडणुका लागल्याने हद्दवाढीचा निर्णय नाहीच। अहिल्यानगरच्या अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार। रेल्वे मार्गाच्या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक। हजारो नागरिकांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा। यावेळी आंदोलकांकडून अकोले ते संगमनेर बाईक रॅलीही काढण्यात आली। सातारा जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयात शुकशुकाट। मात्र संपामुळे संपूर्ण प्रशासकीय कामकाज ठप्प असल्याने नागरिकांना मनस्ताप। जळगावच्या चोपडा ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजावर बहिष्कार। जोपर्यंत शासनाकडून नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहणार असा इशारा। सोलापूरच्या करमाळा तहसील कार्यालयात काम बंद आंदोलन। अधिवेशन काळात तहसीलदार, मंडलाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्याने कर्मचारी आक्रमक। निलंबन रद्द करण्याची मागणी। गंगाखेडमध्ये 110 कुटुंबियांना जागा रिकामी करण्यासंदर्भात मिळालेल्या नोटीस विरोधात आंदोलन। रिपब्लिकन सेनेकडून तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन। 110 कुटुंबियांना दिलेली नोटीस रद्द करण्याची मागणी। ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यात एका कुटुंबियाचा आत्मदहनाचा प्रयत्न। तक्रार घेत नसल्याने डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। वृद्ध महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्याने तक्रार घेण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मशानभूमी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोरच रचली चिता। खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळ गावात घडला प्रकार। मृत तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नसल्यानं उचललं हे पाऊल। नाशिकच्या मखमलाबाद परिसरात आज देखील वृक्ष लागवड। काल 1000 झाडांची लागवड करण्यात आली होती। शहरात टप्प्याटप्प्याने 15000 झाडांची लागवड केली जाणार। गडचिरोलीतील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे 20 किलोमीटरचं काम अद्याप अपूर्ण। 140 गावातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। 4 वर्षापासून कामाला वेग मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 17 वर्षापासून रखडलेलं। महामार्गावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहतुकीला अडथळा। वाहनांचा लोकांना मनस्ताप। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर महामार्गाचं काम पूर्ण करा अशी मागणी। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक आरोप। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या मिंथूर गावातला धक्कादायक प्रकार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 970 शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या। ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी। वैभव नाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अकोला जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव। बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत। वाशिम जिल्ह्यात पपईच्या पिकावर परिणाम। अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडांची वाढ खुंटली। अनेक भागात झाडांना अत्यल्प फळधारणा। अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत। खानदेशातील थंडीचा पपई पिकाला मोठा फटका। खानदेशातील पपई उत्पादक अडचणीत। रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पपई पीक धोक्यात। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका। हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे फळबागांचं नुकसान। शासनाने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये थंडीचा पारा वाढल्याने केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाढ खुंटली। शेतकरी संकटात। भंडाराच्या मधाडीमध्ये केळीच्या शेतीतून शेतकऱ्याला नफा। केळीच्या शेतीत मिळवलं 4 लाखांचं उत्पन्न। गणेश शेंडे असं या शेतकऱ्याचं नाव। वाशिम जिल्ह्यात 10,000 पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची लागवड। मात्र पीक विम्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण। कृषी विभागाने चिया पिकाचा पीक विमा समावेश करण्याची मागणी। गोंदियातील शासकीय धान खरेदीची मुदत संपली। शासनाकडून 15 डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली होती। या दरम्यान 1,09,193 शेतकऱ्यांनी केली नोंदणी आणि 8,55,000 क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती। जळगावच्या चोपड्यात शासकीय खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। ज्वारी, मका, सोयाबीन शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागते। शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी।
वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यात युरिया खताची मागणी, उपलब्ध साठा अपुरा पडत असल्याचं चित्र. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक. तातडीने युरिया खताचं वितरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंत 3 दिवस तुळजाभवानीची सिंहासन पूजा बंद राहणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानाची माहिती. 3ही दिवशी तुळजाभवानीच्या पुजारी मंडळांसाठी सिंहासन पूजा आरक्षित. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सफला एकादशीच्या मुहूर्तावर संत मुक्ताईंची मार्गशीर्ष वारी भक्तिभावाने उत्साह संपन्न. ही वारी परंपरेने संत मुक्ताईंची सद्गुरू झेंडूजी महाराज पुण्यतिथी वारी म्हणून ओळखली जाते. वर्धाच्या कोरामध्ये कृष्णापेठ हनुमान मंदिरात यात्रा महोत्सव. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भाविकांकडून सोन्याची गणेश मूर्ती भेट. गणेश मूर्तीची किंमत तब्बल 12,40,000 रुपये असण्याची शक्यता. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 10 दिवसात 3,30,00,000ची उलाढाल. 10 दिवसात 606 घोड्यांची विक्री. सारंगखेड्याच्या घोड्याच्या बाजारात चांगलीच तेजी. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मंडप उभारणीला सुरुवात. शाहू स्टेडियम येथे ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या हस्ते मंडप उभारणीची सुरुवात. कराडमध्ये सैन्य दलाच्या शस्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय सैन्य दलाला बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा होतो. भीमाशंकर मंदिरात सुरक्षा रक्षकांची भाविकांवरच दादागिरी. बुलढाण्याच्या मलकापुरातील भगत कुटुंबाला सुरक्षा रक्षकांची अरेरावी करत बाहेर काढलं. व्हीआयपीच्या नावाखाली 300 ते 500 रुपयांमध्ये दर्शन दिलं जात असल्याचा भगत कुटुंबियांचा आरोप. कणकवलीत खासगी रुग्णालय बंद असल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी. कणकवलीतील नागवेकर रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतर खासगी रुग्णालय 24 तास बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारी रुग्णालयात गर्दी. गोंदियाच्या तिरोडामध्ये बालविवाह रोखण्यात यश. तिरोडा पोलीस ठाण्याअंतर्गत चांदोरी खुर्द येथील प्रकार. नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच थांबवला बालविवाह. सोलापुरात 50,000ची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात पकडलं. चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावर कारवाई. मंडल अधिकाऱ्याचे थकलेलं वेतन काढण्यासाठी 60,000 रुपयांची लाच मागितली होती. नांदेडमध्ये नायब तहसीलदाराला मारहाण करणारा तलाठी निलंबित. वाळू माफियांवर कारवाई केल्याने तलाठ्याने नायब तहसीलदाराला केली होती मारहाण. रत्नागिरीत एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या 2 बोटींवर कारवाई. पूर्णगड आणि रत्नागिरीच्या समुद्रात कारवाई. गेल्या 10 दिवसातील मत्स्य विभागाची ही दुसरी कारवाई. वर्ध्यात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. नालवाडी शिवारात नाकाबंदी करून कारवाई. 4 चाकी आणि दुचाकीवरून दारूसाठा जप्त. नायलॉन मांजाविरोधात येवला शहर पोलीस ॲक्शन मोडवर. पोलिसांकडून बॅनर लावत नायलॉन मांजाविरोधात जनजागृती. बंदी असलेला नायलॉन मांजा वापराल तर थेट पालकांवर कारवाई होणार. बॅनरमधून पोलिसांचा इशारा. तंबाखू आणि अवैध गुटखा विक्री विरोधात कराडमध्ये रक्षक प्रतिष्ठान आक्रमक. पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा रक्षक प्रतिष्ठानचा इशारा. चाळीसगावमधील बेपत्ता मुलीचा गावाशेजारील विहिरीत मृतदेह आढळला. शाळेतून घरी परतत असताना 9 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. बीडच्या आष्टीमध्ये खर्चाला पैसे न दिल्याने मुलाकडून बापाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण. मारहाणीत आरोपी संतोष मोहन साप्ते विरोधात गुन्हा दाखल.